चौकार लगावलाय 500 रुपयाचं पारितोषिक नक्की दिलं जात आहे. आणि या मॅचचा सामनावीराचा पुरस्कार मतंग सारंग जायचं नाहीये, लवकर यायचं स्टेजवरती. हरकत नाही. मतंग सारंग व्यक्त करशील आणि आयोजन आणि नियोजनाबद्दल 2 शब्द नक्की तुझ्याकडनं अपेक्षित. आयोजन तर खूप चांगलं आहे आणि आम्ही शुक्रवारपासून खेळलो 2 मॅच, तेव्हा पण टीम खूप चांगली खेळली. तर आज सेमी आणि फायनल होते, त्यात पण सेमी थोडी प्रेशरमध्ये होती, पण थोडे परफॉर्मन्स चांगला राहिला दिवेशचा, त्यामुळे जिंकलो. आणि बाकी टुर्नामेंट खूप चांगले आणि इथे या ग्राउंडला आम्ही ओमकार मालाड खूप वेळा जिंकले. नक्कीच योगायोग आहे, ग्राउंडचा योगा कधीतरी असतो. 2 चेंडू असताना 5 धावा हव्या होत्या आणि दिवेश तुला कॉन्फिडन्स होता का शेवटच्या 5व्या क्षणी नक्की चौकार लगावेल? हो नक्की होता, कारण मी पण बाहेरून बोलत होतो दिवेशला स्ट्राईक असेल तर मारणार तो. अजूनपर्यंत आजपर्यंत आपण पाहिलं ज्या ज्या वेळेस दिवेश बॅटिंग करतो किंवा तू बॅटिंग करतो, तुझ्याबरोबर अजूनही इतर बॅटर असतात, देवकरण असेल, प्रत्येक मॅचच्या गणित तुम्ही बॅटिंग लाईनमध्ये चेंजेस जे करता ते कोणाला विचारून केले जातात. म्हणजे संघ कर्णधार सूरज कुडा किंवा तुम्हीच जो परफॉर्मन्स ज्याचा चांगला होतोय त्याला वर बॅटिंगला पाठवता? निर्णय तर कुडाचा असतो, तरी जर चुकत असेल तर टीम म्हणजे 4-5 जण बोलतात की बाबा वेगळं कर किंवा असं कर, तर मग तो कुडा ॲक्सेप्ट करतो ते डिसिजन आणि तसं करतो. आत्तापर्यंत तुझ्या वैविध्यपूर्ण बॅटिंग करण्याच्या माध्यमातून एक मार्गदर्शक तुझ्या टीममधील एखाद्या खेळाडूंचं नाव काय घेशील? मार्गदर्शन असं टीमचं तर घ्यायला गेलं तर डोरा. डोरासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. काय दोस्ती आहे. आणि डोराबद्दल जर वैविध्यपूर्ण तू बॅटिंग करत असताना प्रत्येक चेंडू तो रीड करतो, तो सेमीफायनलमध्ये विकेट टाकून आला, थोडंसं दडपण होतं, त्यावेळेस तुझ्या मनामध्ये थोडीशी भीती वाटत होती का आपला हा संघ विजय होईल की नाही? होती, कारण तोपर्यंत दिवेश होता तोपर्यंत मला होप्स होते. नक्कीच या ठिकाणी तुला क्रिकेट वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा आहेत. इतर पारितोषिक वितरण आपण समारंभ सुरू करण्या अगोदर या ठिकाणी सर्व मान्यवरांचं आपण जोरदार टाळ्या वाजून या ठिकाणी कौतुक करूया, कारण ही लाख मोलाची स्पर्धा आपण संपन्न करत असताना स्थानिक संघांना सुद्धा 8 संघांना आपण या ठिकाणी सहभाग दिला होता आणि ते 8 संघ नक्कीच जोगेश्वरी विधानसभामधील पूर्व वॉर्ड नंबर 79 आणि ते 8 संघामधून एक संघ अंतिम फेरीमध्ये नक्कीच पोहोचला आहे. त्यांचं नुसतं कौतुक केलं पाहिजे आणि त्यांच्या माध्यमातून ही संकल्पना साकारत असताना लाख मोलाचं पारितोषिक आपण पहिल्यांदाच छावा चषक 2025मध्ये पाहतोय, कारण रोख पारितोषिक आहे 90,000 आणि द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आहे ते 60,000. ही संकल्पना साकारत असताना बरीचशी मंडळी या ठिकाणी आपल्याला पडद्यामागची मंडळी पाहायला मिळाली. एकाचा नामोल्लेख केलं तर दुसऱ्याला राग येईल. अमित घोमणे थोडंसं वर या. अमित, नक्कीच आपण इतर खेळाडूंची नावं या ठिकाणी नक्कीच आपण सांगायचं आहे. अमितसाठी जोरदार दिली आहेत का नावं? नक्कीच आपण ती नावं आपण वाचण्या अगोदर आणि या ठिकाणी पारितोषिक वितरण समारंभ सुरू करण्या अगोदर चला या ठिकाणी पारितोषिक वितरण आपण सुरू करतोय.
सर्वप्रथम या ठिकाणी नितीनजी गावडे साहेब आपण थोडंसं पुढे यायचं आहे आणि पारितोषिक आहे आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून तुमच्याकडे नामांकन यायला पाहिजे. कोण असेल उत्कृष्ट क्षेत्ररक्षक? तुमच्यामध्ये नाव यायला पाहिजे. नितीनजी गावडे आपण थोडंसं पुढे या. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे अमन. अमन लवकर यायचं स्टेजवरती. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, उत्कृष्ट गोलंदाज कोण असेल ज्यांचा नामोल्लेख नक्कीच मी करीन आणि जोगेश्वरी विधानसभेमधील हा संघातील एक अष्टपैलू गोलंदाज आहे. कोण आहे? यस माजिद यांना दिलं जात आहे उत्कृष्ट गोलंदाजाचं पारितोषिक. त्यांच्या वयाकडे बघितलं तर एक नंबर नुसता पाहिला जातो, परंतु नक्कीच क्रिकेटच्या माध्यमातून सातत्याने खेळणारा अष्टपैलू माजिद बाय यांना दिलं जाते उत्कृष्ट गोलंदाजाचं पारितोषिक. माजिद भाई दो शब्द यहाँ पे, सिर्फ दो शब्द पूछेंगे. आज के तारीख तक, मतलब आज के डेट तक आपको कितनी बार बेस्ट बॉलर का प्राइज़ मिला है? काफ़ी बार मिला है, लेकिन ऐसा कभी काउंटिंग करते हुए नहीं बैठे, तो मिल गया अल्हम्दुलिल्लाह, काफ़ी बार मिला है. और मैं यही कहना चाहूँगा, ये जो ऑर्गेनाइज़र किया है मैडम के बारे में, फर्नांडिस मैडम के बारे में क्या कहोगे? कैसा लगा आयोजन और नियोजन? बहुत अच्छा ऑर्गेनाइज़ किया हुआ है. मैं चाहता हूँ कि ऐसे ऑर्गेनाइज आप लोग के जो अपने जोगेश्वरी में बार बार होते रहे और ऐसे ही फॉर्मेट के क्रिकेट बार बार होते रहे और कोशिश करेंगे और भी इससे ज़्यादा अच्छा ऑर्गेनाइज करते रहें. थैंक यू तेरे नेक्स्ट क्रिकेट मॅच के लिए. थँक्यू सर. यानंतर सुशांतजी हरियान आपण थोडंसं पुढे यायचं आहे आणि पारितोषिक आहे उत्कृष्ट फलंदाज. कोण असेल तुमच्याकडनं नाव यायला पाहिजे? कोण? दिवेशचं नाम मराठीतच बोलायचं असेल, हरकत नाही. महत्त्वाचं पारितोषिक आहे आणि मॅन ऑफ द सिरीज कोण असेल? पर्यायच नाहीये. शेवटच्या क्षणी लावलेला चौकार आणि आपल्या संघाला अंतिम फेरीमध्ये नेलाय, तोच दिवेश ठरतोय मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार. दिवेश 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 नाव घेतलं. हां यस, भरतजी आर्या आपण थोडंसं पुढे यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार नक्की दिला जातोय. आजपर्यंत दिवेशच्या माध्यमातून बरीच पारितोषिक मिळाली मला माहिती आहे. नक्कीच मी आता असं विचारीन की तू बॅटिंग करत असताना शेवटच्या क्षणी 2 चेंडूमध्ये 5 धावा होत्या. देवकरण आणि तुझ्यामध्ये काय संवाद साधला जात होता? शेवटच्या निर्णायक क्षणी 2 चेंडू असताना 5 धावा हवा असताना काय संवाद साधलात? फक्त आता मारायचंच होतं, अजून काहीच ऑप्शन नव्हतं आमच्याकडे.
मारायचाच होता म्हणजे तुला कॉन्फिडन्स होता की 2 चेंडूमध्ये 5 म्हणजे 5व्या चेंडूवरती मी चौकार नक्कीच लगावीन. ट्राय तर करायचं होतं, आता मारलाच गेला असता. एक आदर्श खेळाडू म्हणून तुझ्या संघामध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून कोणाचं नाव घेशील? पराग झाला, कुडा झाला. पराग आणि कुडा आजपर्यंत मॅन ऑफ द सिरीजचे बरेचसे पारितोषिक मिळालेत. नियोजनाबद्दल ऑर्गनायझेशनबद्दल काय सांगशील? टुर्नामेंट तर खूपच छान झाले आणि ऑर्गनाईज पण एक नंबर केले. थँक्यू. कादमीर पप्पू फर्नांडिस आपण सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे या ठिकाणी सांगितलं जात आहे. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या नक्कीच झाल्या पाहिजेत. असं व्यक्तिमत्व आहे, कधीही स्वतःला मोठेपणा घेत नाहीत पण नक्कीच सातत्याने या संपूर्ण द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक दिलं जात आहे. रोख पारितोषिक 60,000 आणि हा बाहुबली चषक. आनंद नगर अँड टीम सगळे वरती स्टेजवर यायचंय. पूर्ण टीम आपण व्यासपीठावर या. हां येस मॅडी बोलती नक्की देस. पूर्ण टीम देणार ना. सर्व मान्यवरांना हॅलो. सर्व मान्य आनंद नगर नक्की जोगेश्वरी विधानसभा मधील नामांकित असा संघ. मध्ये एक एक मेडल द्या आणि प्रत्येक मान्यवरांच्या संकेत, साहिल, नक्की जात आहेत यूट्यूबच्या माध्यमातून ज्यांनी लाईव्ह प्रक्षेपण केलंय. शैलेश पाटील आणि पराग पाटील. दक्षत डीजे दक्षत. चला या आपला सुद्धा बहुमान सन्मान केला जातोय. शेवटच्या दिवशी नक्की सुश्राव्य संगीत आपल्याला ऐकायला मिळालं आणि आमचे क्रिकेट रसिक सुद्धा नाचले. आपला हा बहुमान सन्मान केला जातोय. जोरदार टाळ्या नक्कीच झाल्या पाहिजेत. डीजे आपला सुश्राव्य संगीत. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक मिळालंय आनंद नगर संघाला आणि नक्कीच कमी पडला असं म्हणता येईल नाही, कारण तो काय कमी पडली आणि काय पुढे व्यूहरचना आजला सफल नाही झाल्या त्याबद्दल 2 शब्द. सर्वप्रथम मोनिका मॅडम आणि त्यांची टीम त्या सर्वांना त्यांच्या खूप सर्वांचं अभिनंदन आणि त्यांचे खूप खूप आभार की आम्हाला ह्या टुर्नामेंटमध्ये तुम्ही पार्टिसिपेट करायला दिलं. तसंच या टुर्नामेंटमध्ये माझी फेवरेट टीम आहे ओमकार मालाड, कारण त्यामध्ये आमचा छोटा भाऊ केनी तिथे खेळतो. आमची खूपच जवळची टीम आहे. पण
चॅम्पियन्स बोलताना आम्ही गॅलेक्सी टीमला आमचे मित्र एक आमचा परिवार आहे, आम्ही एकत्र खेळतो, पण आमच्या इंटर लॉटमध्ये आम्ही त्यांना हरवलं ही मोठी गोष्ट आमच्यासाठी आहे. कारण ती खूप मोठी टीम, चांगली टीम आहे. प्रत्येक ह्या सीझनला ते लोक चांगले खेळत आले आहेत, पण फायनलला आम्ही हरलो, कुठेतरी कमी पडलो. शेवटी ते सुपरस्टार आहेत. आम्ही प्रयत्न केला त्यांच्या पुढे जाण्याचा, पण कधीतरी आमची पण वेळ येईल की आम्ही पण त्यांना खेळू. आता 2 टाईम आम्ही त्यांना हिंदमाता चषक आणि आत्ता इकडे आम्ही त्यांच्यासमोर फायनल खेळलो आहे. पण हा क्रिकेट आहे, आज ते खूप स्ट्रगल करून पुढे गेले आहेत. कदाचित आमची पण वेळ येईल. सर, एक महत्त्वाचा प्रश्न आहे. तुम्हाला व्यासपीठ मिळून दिलं आहे तुमच्या विभागामध्ये, मोनिकाताईबद्दल काय सांगाल? कसं व्यक्तिमत्व आणि त्यांना सपोर्ट तुम्हाला राजकीय घडामोडीच्या माध्यमातून करायचा आहे, आणि ही संकल्पना साकारत असताना छावा 2025 हा आयोजन आणि विभागीय टीममधील 8 संघांना तुम्हाला दिलेलं प्राधान्य, प्लॅटफॉर्म कसं वाटला? मोनिका मॅडमला आठवत असेल की मी पण एक मनसेचाच कार्यकर्ता होतो. माझा मित्र सुशांत हरियाणा आहे. मॅडम आणि आमचं तेव्हापासून आम्ही जेव्हा शाखेमध्ये असतो तेव्हा मॅडमचं आणि आमचं आहे जवळचं नातं एक. पण एवढी मोठी टुर्नामेंट भरवणं, ती पण 3 दिवसीय, ही खूप म्हणजे एकदम छोटी गोष्ट नाही, खूप मोठी गोष्ट आहे. कारण आम्ही आमच्या आनंदनगरमध्ये आम्ही टुर्नामेंट भरवतो. एक टुर्नामेंट ऑर्गनाईज करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. आणि हे 3 दिवसाची जी टुर्नामेंट आहे फार खूपच चांगली होती. मॅडम, तुम्ही अशीच टुर्नामेंट करा. माझ्या मते तुम्ही पुढे कुठेही तुमच्या राजकीय नेतृत्वामध्ये तुम्ही खूप पुढे जाल, अशी मी तुम्हाला एक शुभेच्छा देतो. धन्यवाद. क्रिकेट वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. पडद्यामागचे बरेच कलाकार आहेत, त्यांच्या नामोल्लेख नक्कीच इथे झाला पाहिजे. सूरज धुरी, अमित घोणे, सचिन यादव, सिद्धेश राहुल, संकेत सावंत, सिद्धेश सकपाळ, पारस मोरे, दुर्वांग राणे, शुभम कांबळी, राकेश सुर्वे, सनी फर्नांडिस, साईराज सावंत, अभिभाई, प्रतीक करंजेकर. दुसरे. धन्यवाद मॅडम. ही मंडळी तुमच्यासोबत होती आणि पडद्यामागची कलाकार आहेत नक्कीच, आणि कुठेही मोठेपणा घेतला नाही आणि नक्कीच सक्रिय सहभाग घेऊन हा 2025 हा सोहळा संपन्न केला आहे. यानंतर प्रथम क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी सर्व मान्यवरांना विनंती करतो आहे. आणि छावा चषक 2025चा अंतिम विजेता ठरतोय वेद 11 ओमकार मालाड. चला सर्वांनी वरती यायचंय, सर्व प्लेयर वरती यायचंय आणि प्रत्येक प्लेयरला एक एक मेडल नक्कीच दिले जाईल. पहिल्यांदा पारितोषिक नक्कीच एकेकाने जायचंय. हळूहळू. सूरजजी कुडा. चला एकत्र बोला, गणपती बाप्पा. रोख पारितोषिक देण्याचं राहिलंय. चला कॅप्टन वरती यायचंय. ₹1,000 मेरिट यांच्या शुभ हस्ते जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सुद्धा सनी फर्नांडिस यांच्या शुभ हस्ते दिलं जात आहे रोख पारितोषिक ₹90,000. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत.
कराल 90,000 रुपयाचं रोख पारितोषिक जरी मिळालं आहे आणि आज आपण पाहिलं आजपर्यंत ज्या ज्या ठिकाणी ओमकार मालाड हा संघच अंतिम फेरीमध्ये दिसतो, कसं टीम एफर्ट्स आणि काय आनंद व्यक्त कराल? टीम हे फक्त चांगलाच असतो प्रत्येकाचा. कुडा आहे, दिवेश आहे, मतंग आहे, डोरा आहे, उदयन आहे, जॉर्डन बाय आहे. जॉर्डन बायचा पण चांगला सपोर्ट असतो. हर टाईम कधी नाही बोलत नाही एंट्रीसाठी. बाकी टीम तर कॉम्बिनेशन तर चांगलाच आहे आणि हे तर आमचं होम ग्राउंड आहे. इथं कंटिन्यू 5 वेळा फायनल मारली. लास्ट टाईम जरा प्लेयर नव्हते, डोंबिवलीला खेळ होते म्हणून फायनलला हारलो, पण कंटिन्यू फायनलच मारतो. या इथं होम ग्राउंडच आहे आमचं हे. आयोजन नियोजनाबद्दल काय सांगाल? फर्नांडिस मॅडमबद्दल आणि नक्कीच पर्व आपलं पहिलं जरी असलं, दुसऱ्या पर्वामध्ये नक्कीच ही रक्कम कदाचित वाढलेली असेल. काय सांगाल फर्नांडिस मॅडमबद्दल? आयोजन तर खूप चांगलं होतं. मॅडमनी पण खूप सपोर्ट केला आणि फर्स्ट टाईम होती तर टुर्नामेंट तर क्लास झाली. नेक्स्ट टाईम तर अजून ह्याच्यापेक्षा चांगली टुर्नामेंट होईल असंच वाटतंय. आणि नेक्स्ट टाईम पण आम्हीच फायनल मारू ही गॅरंटी. क्या बात आहे, क्या कॉन्फिडन्स आहे. तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. या ठिकाणी नक्कीच पारितोषिक वितरण समारंभ हा संपला. मी रजा घेतो. संतोष कदम पुन्हा एकदा पुढच्या पर्वामध्ये आपण नक्कीच भेटूया. पुढच्या वर्षी 365 दिवसाचा अवधी असेल आणि नक्कीच विजेता संघाचं आणि उपविजेता संघाचं या ठिकाणी हार्दिक अभिनंदन. नक्कीच या ठिकाणी कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. नक्कीच धन्यवाद. शुभरात्री.